पुणे हे विद्येचे माहेरघर असण्यासोबतच सांस्कृतिक वारसा आणि मंदिरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. मंदिरांमधील संस्कृती जपणे, स्वच्छता, पर्यावरणपूरक उपक्रम आणि उत्तम व्यवस्थापनाद्वारे मंदिरांचा कायापालट करणे या उद्देशाने नागरिक सोशल फाउंडेशनच्या भक्ती शक्ती विभागामार्फत आदर्श मंदिर स्पर्धा 2026 आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती नागरिक सोशल फाउंडेशनच्या वतीनं सायली गोडबोले जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सोशल नागरिक फाउंडेशनचे संचालक अमय सप्रे, CS सुर्वेश मेहेंदळे, चंद्रशेखर शिरुडे, पूजा भंडारे, सुधीर जोशी आदी उपस्थित होते. मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून ती समाज प्रबोधन आणि शिस्तीची केंद्रे आहेत. जुन्या आणि दुर्लक्षित मंदिरांना पुन्हा प्रकाश झोतात आणणे, मंदिरांविषयी समाजात आस्था निर्माण करणे आणि ही मंदिरे आपल्या सांस्कृतिक वैभवाचा पाया आहेत हे अधोरेखित करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. ही स्पर्धा 15 जुलै ते 15 जानेवारी 2027 या कालावधीत पार पडणार आहे. स्पर्धा पूर्णतः विनामूल्य आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंदिरांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम पारितोषिक 31,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 21,000 रुपये, तृतीय पारितोषिक 11,000 रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक 7,500 रुपये अशी पारितोषिके असणार आहेत. नागरिक सोशल फाउंडेशन भक्ती शक्ती विभागाद्वारे आयोजित आदर्श मंदिर स्पर्धा 2026 या स्पर्धेच्या निमित्ताने आपण सर्वप्रथम तर सर्व मंदिरांच्या व्यवस्थापनाकडे जाऊन पोहोचण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. स्पर्धेचा कालावधी आहे 15 जुलै 2026 ते 15 जानेवारी 2027. 6 महिन्याच्या या संपूर्ण कालखंडामध्ये जवळपास 64 निकषांमधून आपण या आदर्श मंदिर स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर करू. दर 15 एकदा म्हणजे महिन्यातून 2दा अशा परीक्षणाच्या राऊंड या स्पर्धेच्या दरम्यान होतील. आपले स्वयंसेवक आणि काही बाहेरनं या विषयातले तज्ञ जे परीक्षक आपण घेणार आहोत हे 15 दिवसांनी एकदा विश्वस्तांना सांगून म्हणजे त्यांची पूर्वनियोजित वेळ घेऊन मंदिरांचं परीक्षण करतील. तर 15 दिवसांनी एकदा न सांगता मंदिरांचं परीक्षण करतील. मंदिराची ही जी स्पर्धा आहे ही प्रामुख्याने मंदिर या स्ट्रक्चरची स्पर्धा नसून उत्सव काळात किंवा इतरही वेळेला व्यवस्थापन कसं चालतं प्रामुख्याने ह्या विषयाची स्पर्धा आहे. आणि या सर्व उत्सव कालांच्या दरम्यान निरनिराळ्या छोट्या छोट्या स्पर्धांच्या माध्यमातून समाजाभिमुख होणं आणि त्याच्यासाठी मंदिरांना लागेल ते सहकार्य करणं याच्यासाठी आमचा भक्ती शक्ती विभाग हा कार्यरत आहे. स्पर्धा संपूर्णपणे निशुल्क आहे आणि आपण एकूण 6 बक्षिसांचं आयोजन याच्यामध्ये केलेलं आहे. प्रथम बक्षीस हे रुपये 31,000 रोख, द्वितीय बक्षीस हे 21,000 रोख, तृतीय बक्षीस 11,000 रोख आणि 3 उत्तेजनार्थ बक्षीस प्रत्येकी 7,500 रोख असं या एकंदरीत स्पर्धेचं स्वरूप आहे. आपण पात्रता निकष असे काहीही मुद्दे ठेवलेले नाहीत. मंदिर प्राचीन आहे, आधुनिक काळातलं आहे, विश्वस्तांची इच्छा हा एकमेव निकष आपण या स्पर्धेसाठी ठेवलेला आहे. फक्त गुगल फॉर्म भरून त्यांनी आपल्याकडे रजिस्ट्रेशन करणं अपेक्षित आहे. गुगल फॉर्मचे सुद्धा आपल्याला काहीही चार्जेस भरायचे नाहीत. त्यांना एंट्री जरूर असेल पण ह्या मोठ्या मंदिरांना किंवा आपण असं म्हणू की जी प्रचलित मंदिरं आहेत ह्यांचा आपण बक्षिसांसाठी विचार मात्र करणार नाही. तिथे मात्र प्राधान्य हे छोट्या मंदिरांनाच आधी दिलं जाईल. या स्पर्धेचा मुख्य उद्देशच असा आहे की भक्तीची शक्ती आणि शक्तीतली भक्ती याच्यातून समाज पुन्हा एकदा मंदिरांच्याकडे वळावा. जो पुण्यनगरीचा भाग सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखला जातो त्या संस्कृतीचं केंद्रबिंदू म्हणजे आपली मंदिर आहेत. तर ही मंदिरच इथल्या समाज व्यवस्थेचा पुन्हा एकदा आधारस्तंभ बनावीत आणि त्या दृष्टीने टेम्पल इकॉनॉमी ही आमची भविष्यातली योजना आहे. त्या दृष्टीने टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे की ह्या एका छोट्याशा उपक्रमातनं आपण किमान काही मंदिरांपर्यंत पोहोचू, त्या विश्वस्तांपर्यंत पोहोचू आणि भविष्यात जाऊन ही पुण्यनगरीची मंदिरांचं मंडल म्हणजे एक वर्तुळाकार रचना आपण स्थापन करू शकू.